नमस्कार शेतकरी मित्रांनो, एवन फार्मिंग या आपल्या शेतीविषयक चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तसेच मित्रांनो, आपल्या पेस्टिसाइड व्हिडिओ सिरीजमध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बायर या कंपनीच्या लुना एक्सपिरियन्स या पेस्टिसाइड विषयी जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲग्री कन्सल्टंट सचिन पाटील. मित्रांनो, मी आज आपल्याला ज्या पद्धतीने लुना एक्सपिरियन्स या औषधाविषयी सांगणार आहे, त्याच पद्धतीने बऱ्याच औषधांचे आपण यापूर्वी देखील व्हिडिओ बनवलेले आहेत व यापुढे देखील आपण नवनवीन तसेच ब्रँडेड औषधांचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत जाऊ. तसेच मित्रांनो, आपल्याला सर्व पिकांची कन्सल्टन्सी तसेच प्रत्येक औषधांची माहिती हवी असल्यास आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, आपण जी कन्सल्टन्सी बाहेर पेड देत आहे, तीच कन्सल्टन्सी आपण शेतकरी मित्रांना यूट्यूबच्या मार्फत मोफत देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण लुना एक्सपिरियन्स बद्दल जाणून घेणार आहोत. तर हे औषध पूर्णपणे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. मित्रांनो, याचा उपयोग तसेच यामधील कोणकोणता घटक आहे, याची किंमत काय आहे, याची कोणकोणत्या पिकांवर शिफारस आहे, तसेच या औषधाची वैशिष्ट्ये काय आहेत, तसेच याचा एकरी खर्च किती, यामध्ये कोणकोणते कॉम्बिनेशन चालते, याच्याबद्दलचा डिटेल्स व्हिडिओ आता आपण घेऊन येत आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या प्रोडक्टचं नाव आहे लुना एक्सपिरियन्स. आपल्याला बऱ्यापैकी या प्रोडक्ट विषयी माहिती असेलच. तसेच या प्रोडक्टची कंपनी आहे बायर. ही कंपनी जर्मन आहे. चला मित्रांनो, याची रासायनिक संरचना काय आहे ती देखील आपण जाणून घेऊया. मित्रांनो, या औषधामध्ये फ्लुओपायराम 17.7%, तसेच ट्युबिकोनॅझोल 17.7% हा घटक आहे. तसेच मित्रांनो, हे औषध एससी फॉर्म्युलेशन मध्ये येते. यामधील जो टेबिकोनॅझोल घटक आहे तो ट्रायझोल ग्रुप मधला घटक आहे. चला मित्रांनो, या औषधाची कोणकोणत्या रोगांवर परिणामकारकता आहे ते देखील आपण पाहून घेऊया. मित्रांनो, हा रोग भुरीवर खूपच चांगल्या रीतीने काम करतो. तसेच मित्रांनो, हे औषध लेट ब्लाइट म्हणजेच उशिरा येणारा करपा, तसेच तांबेरा व फ्रूट रॉटवर खूपच चांगल्या पद्धतीने हे औषध काम करते. तर चला मित्रांनो, आपण कोणकोणत्या पिकांवर याची फवारणी करू शकतो ते देखील आपण पाहून घेऊया. मित्रांनो, या औषधाची फवारणी आपण द्राक्षावर भुरीसाठी, तसेच डाळिंब, सफरचंद, मिरची, सिमला मिरची, वांगी, तसेच दोडका, कारली, काकडी, बऱ्यापैकी भुरी व करपा येणारे सर्व जी पिके आहेत त्यांच्यावर आपण वापरू शकतो. टोमॅटोवर देखील आपण लेट ब्लाइट साठी हे औषध वापरू शकतो. तर चला मित्रांनो, याची मोड ऑफ ऍक्शन काय आहे ते देखील आपण पाहून घेऊया. म्हणजेच हे औषध कोणत्या पद्धतीने काम करते ते आपण पाहून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे औषध प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह या दोन्ही पद्धतीने काम करते. म्हणजेच हे औषध रोग येऊ नये म्हणून देखील काम करते व रोग आला तर त्याला संपवण्याचं काम देखील करते. मित्रांनो, या औषधाचा रेन फास्टनेस म्हणजेच पाऊस येण्या अगोदरचा कालावधी 2 तास आहे. म्हणजे हे औषध जर फवारल्यानंतर 2 तासानंतर पाऊस आला तर या औषधाचे काम बऱ्यापैकी होऊन गेलेले असेल. तसेच मित्रांनो, हे औषध आपण फवारणी केल्यानंतर 8 दिवसांपर्यंत आपल्या झाडाला संरक्षण देते. तसेच मित्रांनो, हे औषध ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाइड आहे. म्हणजेच हे एक औषधासाठी काम करत नाही, एक रोगासाठी काम करत नसून बऱ्याच रोगांवर एकाच औषधामुळे नियंत्रण मिळते. तसेच मित्रांनो, हे औषध फवारल्यानंतर इरॅडिकेटिव्ह ऍक्शनवर देखील काम करते. म्हणजेच हे औषध रोगाला पूर्णपणे मुळापासून देखील संपवू शकते. तर चला मित्रांनो, याची प्रमाण व किंमत आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, हे औषध आपण पंपाने फवारायचे असेल तर
1 मिली प्रति लिटरसाठी घ्यायचं आहे, म्हणजेच पंपासाठी 15 मिली घ्यायचं आहे. व HTP पंपाने फवारणी करायची असेल तर याचे प्रमाण 100 लिटरसाठी 75 मिली इतके आहे. व आपण एकरी जर फवारणी करायची असेल तर आपण एकरी 250 मिली लुना एक्सपिरियन्स टाकून कितीही पाण्यात म्हणजे 400 ते 450 लिटर पाण्यात आपण याची फवारणी करू शकतो. तर चला मित्रांनो, या औषधामध्ये कोणकोणतं कॉम्बिनेशन चालतं हे देखील आता आपण पाहून घेऊया. मित्रांनो, हे औषध आपण टॉनिक सोबत फवारू शकतो. तसेच हे औषध मायक्रोन्यूट्रिएंट्स सोबत देखील आपण फवारणी करू शकतो. NPK देखील आपण यामध्ये वापरू शकतो. मित्रांनो, जर आपण या औषधाला पाहायला गेलं तर या औषधामध्ये ऑलरेडी यामध्ये 2 घटक अवेलेबल आहेत. त्यामुळे शक्यतो जास्त करून कॉम्बिनेशन करण्याच्या फंद्यात पडू नये. मित्रांनो, शक्यतो या औषधासोबत आपण GA चा वापर करू नये. तर चला मित्रांनो, या औषध फवारताना आपण कोणकोणत्या दक्षता घ्याव्यात ते देखील आपण पाहून घेऊया. मित्रांनो, हे औषध फवारताना जास्त कॉम्बिनेशन यामध्ये घेऊ नये, कारण जास्त कॉम्बिनेशन घेतल्यामुळे औषधाची कार्यक्षमता ही कमी होते व स्कॉर्चिंग येण्याचे चान्सेस देखील वाढतात. तसेच मित्रांनो, हे औषध सिस्टेमिक आहे, म्हणजेच आंतरप्रवाही असल्यामुळे याची फवारणी आपण सकाळी करून घ्यावी. दुपारी किंवा संध्याकाळी याची आपण फवारणी करू नये. तसेच मित्रांनो, हे औषध व कोणतेही औषध देखील आपण अंगावर पडू नये असे नियोजन करावे, म्हणजेच व्यवस्थित पॅक होऊन आपण फवारणीचे नियोजन करावे. तर पूर्णपणे लुना एक्सपिरियन्सची माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना या औषधाबद्दल माहिती नसते, त्यामुळे आपल्या शेतीविषयक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याला शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.